मेनोपॉज कसा मॅनेज करायचा याचा पहिला भाग जो आम्ही रिलीज केला त्यात आपण बघितलं की मेनोपॉज ह्याचे काय वेगवेगळे स्टेजेस असतात. प्री मेनोपॉज, पेरीमेनोपॉज, त्याच्यात होणारे काय काय त्रास होऊ शकतात किंवा सिम्पटम्स काय असतात हे सगळं आपण बघितलं. आणि तेव्हा तुम्ही सगळ्यांनी लगेच कमेंट्समध्ये विचारलं, पण मेनोपॉज नंतरचं काय? पोस्ट मेनोपॉज किंवा मेनोपॉज अचीव्ह झाल्यानंतर सुद्धा बरेच सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा काही जणांना जसं त्यांचं काही ड्रायनेस जे आहे ते वाढू शकतं किंवा मेनोपॉज नंतर म्हणजे लाईफ कशी असू शकते किंवा हेल्थची काय काळजी घ्यायची, या सगळ्या विषयाचे पण बरेच प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तरं आता मी अमिता गद्रे आणि डॉक्टर मानसी नारळकर आपल्या जे गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांना आता पुढचे प्रश्न विचारणार आहे आणि त्याची उत्तरं आपण ह्या दुसऱ्या भागात मेनोपॉज कसा मॅनेज करायचा यात बघूयात. तर महिलांमधले महत्त्वाचे कॅन्सर्स म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, युट्रसचा म्हणजे एंडोमेट्रियल कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर. तर हे 4 कॅन्सर्स ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे, सर्वायकल कॅन्सरचंही आहे आणि आता बिकॉज ऑफ लाईफस्टाईल एंडोमेट्रियल आणि ओव्हेरियनचंही प्रमाण वाढतं आहे. तर याचे स्क्रीनिंग, आता हे जे स्क्रीनिंग आहे हे मेनोपॉज नंतर नाही, तर प्रत्येक बाईनी इवन इन हर 20s और इवन अर्ली 20s पासनं स्क्रीनिंग सुरू करणं गरजेचं आहे. हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी जी दिली जाते किंवा जे क्रीम्स असतात ते फक्त एस्ट्रोजनची असते का प्रोजेस्ट्रॉनची पण असते? क्रीम्स इस्ट्रोजनचे आहेत, पण ज्या गोळ्या आपण देतो त्या डिपेंड्स. आता द डॉक्टर इज गोइंग टू प्रिस्क्राईब ऑफकोर्स, सो द डॉक्टर नोज. पण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की युट्रस जेव्हा आपल्या बॉडीत आहे, एंडोमेट्रियम आहे, ते फंक्शन करत नाही आत्ता, कारण आपल्या शरीरातले संपून गेलेत. पण आपण बाहेरनं जर का हॉर्मोन दिले तर त्याच्या इफेक्टनी पुन्हा ते एंडोमेट्रियम वाढू शकतं. सो क्रीम्स इस्ट्रोजनची असतात, पण गोळ्या ज्या आहेत त्याही प्रायमरीली इस्ट्रोजन, पण आयडियली त्याच्याबरोबर प्रोजेस्ट्रॉनही देणं गरजेचं असतं, कारण नाहीतर ते एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया आणि कॅन्सर्स होऊ शकतात. नमस्कार, मी अमिता. वेलकम टू तुमचं आमचं सेम असतं पॉडकास्ट. या पॉडकास्टवर आपण आहार, आरोग्य आणि रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतो. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मानसी नारळकर. वेलकम टू तुमचं आमचं सेम मस्त पॉडकास्ट मानसी. थँक्यू. मानसी नारळकर ह्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांची पुण्यात प्रॅक्टिस आहेत आणि आज आपण त्यांच्याबरोबर मेनोपॉज या विषयावर चर्चा करणार आहोत. मला एक विचारायचं आहे मानसी, 2-3 वेळा मगासपासून कॅन्सरचं नाव आलं आहे, तर आपण जरा त्याच्याबद्दल सांगशील का? म्हणजे कॅन्सर स्क्रीनिंग किंवा कुठल्या प्रकारच्या कॅन्सरची रिस्क वाढते बायकांची अराउंड मेनोपॉज किंवा त्याचं स्क्रीनिंग वगैरे काय असतं, काय टेस्ट असतात, त्याच्याबद्दल जरा प्लीज सांग. तर महिलांमधले महत्त्वाचे कॅन्सर्स म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, युट्रसचा म्हणजे एंडोमेट्रियल कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर. तर हे 4 कॅन्सर्स ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे, सर्वायकल कॅन्सरचंही आहे आणि आता बिकॉज ऑफ लाईफस्टाईल एंडोमेट्रियल आणि ओव्हेरियनचंही प्रमाण वाढतं आहे. तर याचे स्क्रीनिंग, आता हे जे स्क्रीनिंग आहे हे मेनोपॉज नंतर नाही, तर प्रत्येक बाईनी इवन इन हर 20s और इवन अर्ली 20s पासनं स्क्रीनिंग सुरू करणं गरजेचं आहे. तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे आपण दर महिन्याला, आता आपलं वय काही का असे ना, दर महिन्याला आपलं पिरियड येऊन गेल्यानंतर, कारण कधी कधी प्रीमेन्स्ट्रुअली थोड्या ब्रेस्ट हेवी असतात, टेंडर असतात किंवा दुखतं, तर त्यामुळे पिरियड्स येऊन गेल्यानंतर आयडियल वेळ आहे चेक करण्याची. महिन्यातनं एकदा चेक केलं आपल्या आपण तरी बास आहे. शक्यतो आपण आंघोळ करताना चेक करावं, कारण आपण तेव्हा बाकी काही कपडे घातलेले नसतात, कारण कपड्यांवरनं काही गोष्टी आपल्याला फील होऊ नाही शकत. दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा आपली त्वचा साबण किंवा पाण्यामुळे स्लिपरी असते आणि मग काही गाठ असेल तर ती लगेच हाताला लागून जाते. तर कसं चेक करायचं? आपल्या हाताच्या या फ्लॅट भागाने चेक करायचं आणि जेंटल पॅल्पेशननी म्हणजे असं फील करत चेक करायचं. एक्सटेंट काय आहे ब्रेस्टची, उजव्या हाताने डावी ब्रेस्ट, डाव्या हाताने उजवी ब्रेस्ट, हे चेक करायचं. एक्सटेंट हे आपलं जे कॉलर बोन इकडचा असतो तिथपासनं सुरुवात करायची आणि खाली रिबकेजपर्यंत आणि सेंटर ऑफ द चेस्टपासून काखेपर्यंत. हे प्रत्येक बाईनी स्वतः ब्रेस्ट स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. काही पेनफुल लंप जाणवला किंवा निपलमधनं कधी डिस्चार्ज येतो, तर असं काहीही वाटलं तर डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे.
हाय रिस्क असेल म्हणजे आपल्याला जर फॅमिली हिस्ट्री असेल, जसं आपल्या आईला किंवा मावशीला बहिणीला जर का ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री असेल, कारण काही जेनेटिक, आपण मगाशी जसं बोललो की ब्रॅका नावाचं एक जीन असतं ज्याच्यामुळे आपले ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढते. तर देर कुड बी अ पॉसिबिलिटी की आपल्या घरी एस्पेशली आईच्या बाजूला, आई मदर साईड रिलेटिव्हला ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री असेल, ब्रेस्ट, युट्रस, ओव्हरी कोणतेही, तरीही आपल्याला त्याची रिस्क वाढते. आणि इन दॅट केस आपल्याला इवन गाठ जाणवली तर ऑफकोर्स ते चेक करणं गरजेचं आहे, पण मॅमोग्राफी किंवा मॅमोसोनोग्राफीनी पण चेक करत राहणं हे गरजेचं आहे. आणि इन केस तुम्हाला गाठ जाणवली तर डॉक्टर तुम्हाला मॅमोग्राफी किंवा मॅमोसोनोग्राफी करायला सांगतील. तर दिस इज अबाउट द ब्रेस्ट. सर्वायकल कॅन्सरबद्दल पॅप्समिअर नावाची जी टेस्ट असते की खूप सोपी असते, OPD बेसिसमध्ये केली जाते आणि 3 to 5 इयर्समध्ये आपल्याला एकदाच ते स्क्रीन करावी लागते. आणि प्रत्येक बाई आफ्टर द ऑनसेट ऑफ सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, की ती कोणतंही तुमचं वय असो, की तुमचं 18व्या वर्षी किंवा 20व्या वर्षी जरी तुमची सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सुरू झाली किंवा काहींची 40व्या वर्षी सुरू झाली, तरीही आफ्टर दॅट, कारण सर्वायकल कॅन्सर हे HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाच्या एका व्हायरसनी कॉज होतो आणि तो व्हायरस आपल्या शरीरात सेक्शुअली किंवा लैंगिक संबंधामुळे ट्रान्समिट होतो. आणि त्याचा संसर्ग झाल्यानंतर कॅन्सर डेव्हलप होईपर्यंत 7 ते 10 वर्ष लागू शकतात. सो एव्हरी 3 to 5 इयर्स जर आपण स्क्रीनिंग केलं तर दॅट गिव्ज अस अ चान्स की आपण हे लवकर पिकअप करू शकतो. आणि मग त्याची जी काही ट्रीटमेंट, की प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असो किंवा दरवेळेस कॅन्सर झाला म्हणजे युट्रस काढून टाकायला लागणार आहे असं नाही आहे. लवकर कळलं तर आपल्याला काही कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट्सनी किंवा रिपीटेड स्क्रीनिंगनी आपल्याला त्याचा प्रोग्रेस मॉनिटर करता येतो. आणि कदाचित ते कॅन्सरच्या स्टेजपर्यंत जायच्या आधीच आपण त्याला ट्रीट करून कम्प्लिटली क्युअर पण करू शकतो. ओव्हरी आणि युट्रसचा कॅन्सर, तर आता युट्रसच्या कॅन्सरमध्ये सुद्धा जेनेटिक कंपोनेंट हा आहे, एंडोमेट्रियल कॅन्सर. तर त्याच्यामध्ये आपल्या ब्लिडिंग पॅटर्नमध्ये जर का सडनली काही चेंज झाला आणि किंवा असं की थोडंफार ठीक आहे की थोडा तो पॅटर्न, जसं आपण मगाशी बोललो की आधी 4 दिवसांचे पिरियड होते आता 3 दिवसांचे व्हायला लागले, दॅट इज फाईन. पण समजा मधूनच अनएक्सपेक्टेडली आपल्याला ब्लिडिंग व्हायला लागलंय की माझी तर पिरियडची डेट 1 तारखेला आहे पण आता 15 तारखेलाच मला ब्लिडिंग व्हायला लागलंय आणि खूप जास्त होतंय, किंवा पिरियडच्या वेळेला खूप हेवी फ्लो व्हायला लागला आहे, पोस्ट इंटरकोर्स जर का कधी ब्लिडिंग व्हायला लागला, विच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट साईन ऑफ सर्वायकल कॅन्सर ऑल्सो, की जेव्हा एक्सपेक्टेड नाही आहे तेव्हा ब्लिडिंग होतं आहे. तर याच्यातले काहीही सिम्पटम्स असतील. आणि ऑफकोर्स आफ्टर मेनोपॉज इयरली आपण जे हेल्थ चेकअप सगळेच करतात, तर त्याच्यामध्ये सोनोग्राफी ही केली जाते आणि त्याच्यामध्ये एंडोमेट्रियल थिकनेस, की युट्रसच्या आतलं जे अस्तर असतं त्याचा थिकनेसही मोजला जातो. पोस्ट मेनोपॉझल कोणत्याही पद्धतीचं ब्लिडिंग होणं हे ॲबनॉर्मल आहे. किंवा 6 महिने सुद्धा वी डू नॉट टेक पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंगसाठी आपण क्रायटेरिया किंवा मेनोपॉजचं डायग्नोसिस जे आपण म्हणतो की 1 वर्ष तुम्हाला पाळी नाही आली तर आपण त्याला मेनोपॉज असं म्हणू. पण इन केस ऑफ ब्लिडिंग आफ्टर 6 months ऑफ नॉट गेटिंग युअर पिरियड्स वी शुड इव्हॅल्युएट. तर 6 महिने जरीही झाले असतील की तुम्हाला पिरियड्स नाही आले आणि अचानक ब्लिडिंग सुरू झालं तरीही तुम्हाला डॉक्टरला भेटणं गरजेचं आहे. ओव्हरीचाही कॅन्सर आपल्याला सडन वेट लॉस, ॲपेटाईट कमी होणं किंवा कधी कधी इथे काही गाठी, की इकडचे लिम्फ नोड्स जे असतात तिकडे तो कॅन्सर म्हणजे त्याचे कॅन्सर सेल्स जाऊन इथे गाठ जाणवते. तर असे खूप रेअर, किंवा ओव्हेरियन कॅन्सर अनफॉर्च्युनेटली असं असतो की तो लवकर डायग्नोसिस होत नाही कारण त्याचे सिम्पटम्स असे भूक कमी होणं किंवा हे ना खूप निग्लेक्ट केले जातात. तर अशा काही तुम्हाला काहीही शंका वाटली, पोट अचानक वाढतंय असं की मला काहीतरी पोटात खाली हेवीनेस जाणवतोय, असं जर काहीही वाटलं तर आधी डॉक्टरांना भेटून, ॲट द मोस्ट काय होईल, काही निघणार नाही आणि तुम्ही यू विल बी हॅपी. पण काही निघालं तर वी शुड हॅव अ हाय इंडेक्स ऑफ सस्पिशन बेसिकली. आणि जसं तू म्हणाली की दरवर्षी आपण करतोच, पण अनफॉर्च्युनेटली सगळे काही असे करत नाहीत ब्लड टेस्ट दरवर्षी. तर जर ब्लड टेस्ट करत नसाल तर प्लीज ॲन्युअली चेकअप करून घ्या तुमचं जे पूर्ण आहे ते, म्हणजे मग तुम्हाला अंदाज येईल की ॲक्च्युली चाललंय काय. वरून सगळं एकदम छान गोजिले दिसलं तरी खूप वेळा आतमध्ये काही इश्यूज असू शकतात. नसावेत अशी आम्ही आशा करतोय, पण तरी चेक केलेलं बेस्ट असतं. आम्ही सुद्धा आमचं ॲन्युअल चेकअप करतो. ओके, सो दिस इज लाईक स्क्रीनिंगचे म्हणजे एवढे प्रकार जे आहेत ते. एक खूप वेळा असाही प्रश्न असतो की म्हणजे हा ना पुरुषांकडनं आलेला प्रश्न आहे बरं का, की बरं आता मेनोपॉज जर बाईने अचीव केलं
किंवा तुम्ही मेनोपॉज झाला आता तुम्हाला पाळी नाही येणार आहे, तर पाळीबरोबर तुमची सेक्शुअल ड्राईव्ह पण खिडकीबाहेर जाते का? अनफॉर्च्युनेटली हो. म्हणजे हो, नॉट इन एव्हरीबडी बट वेट वॉट. पण पूर्वीसारखी, कारण आपलं जे ओव्ह्युलेशन आता नॅचरल जी सायकल असते तर त्याच्यामध्ये सेक्शुअल ड्राईव्ह ही जास्त वाटणं याचं कारण नॅचरली इव्होल्युशनरी काय असतं की एग जेव्हा रिलीज होतं तर त्यावेळेस नॅचरली सेक्शुअल ड्राईव्ह वाढलेली असते. आणि ती का? कारण बाय नेचर द पॉइंट ऑफ ओव्ह्युलेशन इज टू गेट प्रेग्नंट. तर तुम्हाला जेव्हा ते एग किंवा ती स्त्रीबीज तुमच्या शरीरात आलेलं असतं आणि ते तेव्हा इट इज रेडी टू गेट फर्टिलाइज्ड, तर त्यावेळेला तुम्हाला नॅचरली सेक्शुअल ड्राईव्ह जास्त वाटणं हे साहजिक आहे. पण जेव्हा हे एग्जच संपून जातील किंवा इस्ट्राडिऑल हॉर्मोन हे कमी होत जातं तर सेक्शुअल ड्राईव्ह ही अनफॉर्च्युनेटली कमी होते. सगळ्यांचीच होते असं नाही आहे किंवा सगळ्यांची इन द सेम इंटेन्सिटी कमी होईल किंवा, कारण प्रत्येकाचं अल्टिमेटली सेक्शुअल ड्राईव्ह आणि सेक्शुअल प्रेफरन्सेस जे काही असतील त्याच्यामध्ये फरक असतो. पण इस्ट्रोजनमुळे, आणि अगेन आपण मगाशी जसं बोललो तसं की वजायनल ड्रायनेस होतो, त्याच्यामुळे इंटरकोर्स माइट बी पेनफुल आणि त्याच्यामुळेही कधी कधी वाटत नाही करावं असं, कारण इन केस दॅट इज अन ॲक्ट विच यू शुड लुक फॉरवर्ड टू. असं जर वाटत असेल की तुम्हाला दुखतंय ते करताना तर अल्टिमेटली माइंड गेट्स कंडिशन्ड की नाही, अरे हे केल्यावर मला त्रास होतो तर मला हे नाही करायचंय. तर म्हणूनही कधी कधी सेक्स ड्राईव्ह कमी होते. तर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे सेक्स ड्राईव्ह कमी होणं इज अ पार्ट ऑफ मेनोपॉज. इट नीड नॉट नेसेसरीली बी सो इन ऑल विमेन. तर ज्यांची सेक्शुअल लाईफ आधीपासून चांगली असते, आणि देर हॅव बीन स्टडीज ज्याच्यामध्ये असं आहे की विमेन हू ऑर्गॅझम मोर हॅव मेनोपॉझल ट्रान्झिशन जे आहे ते त्यांच्यामध्ये स्मूथ होतं, एस्पेशली विथ रिगार्ड्स टू सेक्स ड्राईव्ह. ओ वाव, व्हेरी इंटरेस्टिंग. ओके. तर पण म्हणजे जसं आता वॅजिनल ड्रायनेस असेल तर ल्युब्रिकंट्स वगैरे पण वापरू शकतात ना, म्हणजे असं. पण हल्ली जसं माझे एक पेशंट जे आहे त्या विचारत होत्या की म्हणजे मी एस्ट्रोजनचं क्रीम म्हणजे एस्ट्राडायोल क्रीम जे आहे तर ते वापरलं तर चालेल का, म्हणजे बिकॉज शी हॅड रेड अबाउट इट. US वगैरेमध्ये पण असे ओव्हर द काउंटर मिळतात हे जे आहे ते, आपल्याकडे पण काही ठिकाणी मिळतात, बट इट्स लाईक प्रिस्क्रिप्शन घेऊनच तुम्ही केलं पाहिजेत आयडियली. तर त्याच्याबद्दल जरा सांगशील का, म्हणजे एस्ट्राडायोल ते जे क्रीम्स असतात ते पॅचेस पण असतात ना हल्ली, की म्हणजे पॅचेस आपल्याकडे इतके इझिली अवेलेबल नाही आहेत, पण हो पॅचेस पण असतात, म्हणजे ते एस्ट्रोजन रिलीज होतं असं. तर एसेन्शियली ऑल ऑफ दिस इज HRT हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी, त्याच्याबद्दल जरा सांग. सो HRT म्हणजे काय की आता आपले जे हॉर्मोन्स इस्ट्रोजन आणि प्रायमरीली इस्ट्रोजन विथ प्रोजेस्ट्रॉन, पण इन केस आता त्याचेही गाईडलाईन्स आहेत प्रिस्क्राईब करायचे की हिस्टेक्टमी झालेली असेल समजा, तर आपण प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन कशासाठी देतो, त्या एंडोमेट्रियमच्या प्रोटेक्शनसाठी, की अनअपोज्ड इस्ट्रोजन जसं आपण मगाशी बोललो कॅन कॉज एंडोमेट्रियल कॅन्सर. त्यामुळे जर का एखादी बाई असेल की जिचा युट्रस हिस्टेक्टमी करून काढून टाकला असेल तर तिने हे इस्ट्रोजन पॅचेस किंवा क्रीम हे वापरून तिला त्यांनी इतर म्हणजे एंडोमेट्रियल कॅन्सरची रिस्क तिला होणार नाही, कारण तिच्यात एंडोमेट्रियमच नाहीये. पण ज्यांचा युट्रस इन प्लेस आहे, म्हणजे फक्त आपली पाळी बंद झाली आहे पण आपला युट्रस आपल्या बॉडीमध्येच आहे, अशा बायकांनी म्हणजे विदाऊट प्रिस्क्रिप्शन किंवा विदाऊट सुपरविजन हे HRT घेऊ नये. HRT घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये, की दॅट इज बॉटम लाईन आहे की HRT इज इंडिकेटेड टू अ लॉट ऑफ विमेन हू आर सिम्टमॅटिक. त्यामुळे HRT द्यायला हरकत काहीच नाही आहे, किंवा हे जे क्रीम्स असतात. तर आता ऑफकोर्स की लुब्रिकंट, नॉर्मल वॉटर बेस्ड लुब्रिकंट वापरणं त्यांनीही जर का त्रास होतच राहिला किंवा सिम्टम्स जास्त वाटले तर ह्या काही प्रिमॅरिन वगैरे अशा काही क्रीम्स असतात की ज्या ओव्हर द काउंटर पण अवेलेबल आहेत, पण त्याच्यामध्ये यू नीड टू बी स्क्रीन्ड. तर डॉक्टरला न विचारता, किंवा अनेक वर्षोनवर्ष अशा बायका असतात की त्यांना माहिती नाही आहे की एकदा दिलं डॉक्टरनी, आम्ही वापरायला लागलो, आम्हाला चांगलं वाटलं म्हणून आम्ही चालूच ठेवलं, पण आम्ही फॉलोअपला कधीच गेलो नाही. पण त्यांनी ते एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया ज्याला आपण म्हणतो की आतलं जे अस्तर आहे त्याची वाढ जास्त होणं अनकंट्रोल्ड, तर ह्याचीही रिस्क वाढते. त्यामुळे इट शुड आयडियली बी टेकन अंडर द सुपरविजन ऑफ अ डॉक्टर. किंवा गोळ्या सुद्धा ज्या असतात इस्ट्रोजनच्या, HRT आपण ज्याला म्हणतो की
इन व्हेरियस फॉर्म्स आपण देऊ शकतो. क्रीम हा एक भाग झाला. सबडर्मल म्हणजे सबडर्मल म्हणण्यापेक्षा ट्रान्सडर्मल की पॅचेस सुद्धा किंवा काही लावण्याचे क्रीम्स पण असतात की ज्या इनर थाईजला किंवा आपल्या आर्म्सला वगैरे अशा आपण लावतो. किंवा ओरल की तुम्हाला जर गोळी घ्यायची नसेल तर हे बाकीचे मेथड्स पण आहेत अवेलेबल. पण नन ऑफ देम शुड बी टेकन विदाउट द सुपरविजन ऑफ अ डॉक्टर. ओके, आय एम जस्ट गोइंग टू गेट यू टेक वन स्टेप बॅक इथे की जेव्हा तू म्हणाली की हे सगळे म्हणजे क्रीम पॅचेस हे वेगवेगळे प्रकार आहेत हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीचे. हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी जी दिली जाते किंवा जे क्रीम्स असतात ते फक्त एस्ट्रोजनची असते का प्रोजेस्ट्रॉनची पण असते? क्रीम्स इस्ट्रोजनचे आहेत पण ज्या गोळ्या आपण देतो त्या डिपेंड्स. आता द डॉक्टर इज गोइंग टू प्रिस्क्राईब ऑफकोर्स सो द डॉक्टर नोज. पण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की युट्रस जेव्हा आपल्या बॉडीत आहे एंडोमेट्रियम आहे ते फंक्शन करत नाही आत्ता कारण आपल्या शरीरातले संपून गेलेत. पण आपण बाहेरनं जर का हॉर्मोन दिले तर त्याच्या इफेक्टनी पुन्हा ते एंडोमेट्रियम वाढू शकतं. सो क्रीम्स इस्ट्रोजनची असतात पण गोळ्या ज्या आहेत त्याही प्रायमरीली इस्ट्रोजन पण आयडियली त्याच्याबरोबर प्रोजेस्ट्रॉनही देणं गरजेचं असतं कारण नाहीतर ते एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया आणि कॅन्सर्स होऊ शकतात. आणि एक महत्वाची गोष्ट इथे ही म्हणजे ही की आज क्रीम दिलंय तर तुम्ही 5 वर्ष तसंच वापरताय असं करू नका. किंवा माझ्या बहिणीला हे क्रीम दिलं तिला हिने फायदा झाला म्हणून आता मी पण वापरायला लागले. हो ते तर म्हणजे सगळ्याच बाबतीत करतात. हिने घेतलं तर ते मला लाईक मी पण ट्राय करून बघते. तर प्लीज एकमेकींचे कपडे घालून बघण्यासारखं नसतं हे औषधांचा प्रकार किंवा सप्लिमेंट्स आहे. त्यामुळे एकीनं महिला फायदा बेनिफिट तिला झालाय म्हणून मी पण प्रयत्न करून बघते ट्राय करते असं ते करू नका. इट्स नॉट लाईक ट्राईंग सम फूड आयटम. ओके, सो त्याला तेवढं लाईटली घेऊ नका इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, अजून एक म्हणजे एक आठवण म्हणजे की माझी आजी जेव्हा जास्त आजी व्हायला लागली म्हणजे तिचं वय साधारण आय बिलीव्ह अराउंड 60च्या पुढे जेव्हा ती जायला लागली तर तेव्हा तिला मिशी यायला लागली होती. हे का होतं? हे जे आहे इस्ट्रायॉल जे आहे इट इज ॲज आय सेड पेरिफेरल कन्व्हर्जन होतं. अँड्रोजेन्स म्हणजे आता आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये मेल हॉर्मोन्स पण असतात. असं नाही आहे की आपण बायका आहोत म्हणजे आपल्याला फक्त इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन आहेत आणि आपल्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन किंवा बाकी काही मेल अँड्रोजेन्स ज्याला म्हणतात हे मेल हॉर्मोन्स नाही आहेत. तर ते असतात आणि त्याचं फॅटमधनं कन्व्हर्जन होतं पेरिफेरली आपल्या बॉडीमध्ये. तर इस्ट्रियॉल किंवा E3 हे जे हॉर्मोन असतं जे मेनोपॉज नंतर जास्त आहे त्याला अँड्रोजेनिक इफेक्ट्स काही असतात. सो आफ्टर मेनोपॉज अनेकदा असं दिसतं की काही बायकांना मिशी दाढी किंवा जे मेल पॅटर्न डिस्ट्रीब्युशन मेल पॅटर्न बॉल्डनेस सुद्धा होतो बऱ्याचदा. तर केस गळायला लागतात. तर ह्या सगळ्या चेंजेस त्याच्यामुळेही होऊ शकतात. आणि मग अशा वेळी त्यांनी काय हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी वगैरे काही गेलं फक्त तेच सिम्पटम असेल तर हरकत नाहीये. तर HRTची खरं फक्त त्या सिम्पटमसाठी गरज आहे का म्हणजे डिपेंड्स की त्यांना किती त्रास होतोय. हो नाहीतर लेझर आहे किंवा लेझर आता ऑफकोर्स देर इज आपल्याकडे जे लेझर आहेत ते व्हाईट हेअरवरती नाही काम करत ते डार्क हेअरवरच काम करतात. तोही एक त्याचा आहे. आपल्याकडे आहे डॉक्टर मुक्ता ती सांगेलच आपल्याला याच्याबद्दल. पण अनफॉर्च्युनेटली नाहीतर वॅक्सिंग किंवा ह्या बाकीच्या थ्रेडिंग ह्या आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत. इफ दॅट इज हेल्पिंग यू नो हार्म. पण मग जर का आणि HRTचा एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं की HRT सुरू करायची असेल तर द अर्लियर यू स्टार्टेड द बेटर. की आयडियली 10 वर्षाच्या आत की 60 नंतर आजीला दाढी आली म्हणून तिने 45 वर्षाचा मेनोपॉज आल्यावर आणि 60 नंतर HRT सुरू करून काही उपयोग होणार नाहीये. HRT सुरू करायची असेल तर ती मेनोपॉज आल्यानंतर विदिन ॲज अर्ली एज पॉसिबल सुरू केली पाहिजे तरच त्याचा उपयोग होणार आहे. हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी किंवा HRTला किंवा हॉर्मोनल काही घ्यायला बायका घाबरतात. एक बरेच त्याच्याबद्दल नको बाबा ते अवॉइडच करूया अननॅचरल किंवा काही साईड इफेक्ट्स असं. तर ते त्याच्याबद्दल जरा सांगशील का? म्हणजे ते खरी ती भीती खरी असते नसते काय प्रकार आहे त्याचा?
आधी पूर्वीच्या काळात ज्या हॉर्मोन्सच्या गोळ्या किंवा आता त्या आपल्याला माहिती आहेत त्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या असतात 21 दिवसांच्या, ज्या घेतल्या जातात, विच आर द मोस्ट कॉमन हॉर्मोन्स दॅट आर कन्झ्युम्ड. तर आधी जेव्हा आपल्या आई किंवा आजीच्या काळात त्या गोळ्या अवेलेबल होत्या, मालाडी, माला एन वगैरे आपण ऐकले असतील, तर त्याच्यामध्ये हाय डोसेस ऑफ इथिनिल इस्ट्राडिओल असायचं आणि जे प्रोजेस्ट्रॉन वापरलं जायचं त्याचे खूप अँड्रोजेनिक म्हणजे मेल हॉर्मोन जास्त असण्याचे साईड इफेक्ट्स असायचे. त्यामुळे ह्यांनी ना ते अपचन होणं किंवा नॉशिया, वॉमिटिंग, ब्लोटिंग होणं किंवा माझ्या आईनी मला आठवतंय जेव्हा माझी सुरुवातीला पिरियड सुरू झाले तेव्हा मला खूप हेवी फ्लो व्हायचा आणि तेव्हा आईला भीती हीच वाटायची की हिला जर हॉर्मोन्स दिले तर तिला नंतर मिशी येईल. त्यामुळे इवन माझी आई हु इज सच अन एज्युकेटेड किंवा अदरवाईज सच अ प्रॅक्टिकल पर्सन, तिलाही भीती होती याची. तर दॅट इज बिकॉज त्या काळामध्ये जे वापरले जायचे ती लहान असताना किंवा त्या काळामध्ये त्याचे इफेक्ट्स असायचे. आता थँकफुली रिसर्च इतका ॲडव्हान्स झाला आहे किंवा इतके चांगले मॉलिक्यूल झाले आहेत ह्या हॉर्मोन्सचे की त्याचे बाकी किंवा त्याला ऑल्टरनेटिव्स पण असतात की ओके तुला हे ड्रग सूट नाही झालं ना आपण हे देऊन बघू, असेही असतात. ऑफकोर्स त्याचे साईड इफेक्ट्स हे प्रत्येक गोष्टीला असतात की आपण जरीही साधी क्रोसिनची गोळी घेतली पॅरासिटामॉल तरीही कोणीतरी त्यांनी मरू शकतं की टू बी व्हेरी फ्रँक अबाउट इट की त्यांनी रिॲक्शन त्या गोळीची कोणत्याही ड्रगची कोणालाही होऊ शकते आणि नोबडी कॅन प्रेडिक्ट इट. पण समजा तुम्हाला त्रास झाला त्याचा तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगून आपण ते बदलू शकतो किंवा चेंज करू शकतो किंवा नाही सूट होत आहे तुम्हाला तर आपण बंद करू शकतो, वेगळ्या कोणत्या तरी फॉर्ममध्ये देऊ शकतो. भीती वाटण्याची गरज नाही आहे त्याची. फक्त भीती कधी वाटली पाहिजे की जर तुम्ही अनमॉनिटर्ड घेत असाल की मगाशी आपण जसं बोललो तसं कोणाचं तरी क्रीम मी लावतीये वर्षोनवर्ष तर त्याची भीती वाटणं गरजेचं आहे. कारण ही मेडिसिन्स आहेत, हे असं मॉइश्चरायझर काहीतरी लावताय असं नाहीये. हल्ली तर मॉइश्चरायझर मध्ये पण ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात म्हणजे तेही तसे वापरू नका मी तर म्हणेन. बट ओके, ऑल राईट. सो दॅट इज अ व्हेरी ग्रेट इन्साइट म्हणजे की असं नाही म्हणजे घाबरायची गरज आहे. पण ऑफकोर्स ऑल अंडर सुपरविजन. मेनोपॉज म्हटलं की चिडचिड हे एक म्हणजे इक्वेशन सगळ्यांच्या डोक्यात, बायका पुरुष सगळ्यांच्या डोक्यात बसलेलं आहे. सो ओव्हरऑल मेनोपॉजचे जे सिम्पटम्स असतात ते त्याचा इम्पॅक्ट फक्त बाईवरच नसतो होत पण बाकीच्यांवर पण होत असतो. म्हणजे फॅमिलीवर पण तुमच्या होत असतो किंवा फॅमिली लाईक त्यांना पण खूप समजून घ्यायला लागतं. तर ते कसं हँडल करता येईल त्याच्यावर जरा थोडं आपण डिस्कस करूया का? कारण खूप वेळा नाही तर असं होतं की तुझं काय जेव्हा बघावं तेव्हा चिडचिडत अशी असते, काही आई आपली उगीच माहीत नाही हल्ली काय एवढी संतापते असं. म्हणजे मला तर आठवतं की वेन माय मॉम वॉज गोईंग थ्रू मेनोपॉज तर तेव्हा भांडणं खूप जास्त व्हायची त्यांची तर ते ॲज अ स्पेक्टेटर किंवा ॲज अ चाइल्ड तर मला कळत नव्हतं. प्रॉबेबली माझ्या बाबांनाही कळत नव्हतं की ह्याच्याने असं इम्पॅक्ट होऊ शकतो असा. तर कशा पद्धतीनं सपोर्ट मिळू शकतो म्युच्युअली, तर त्याच्याबद्दल जरा एनी टिप्स ऑन दॅट. घरच्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की दिस इज अ फेज आणि तिचा मूळ स्वभाव तसा नसतो पण बिकॉज ऑफ सर्टन थिंग्स, सर्टन चेंजेस तिच्या शरीरामध्ये खूप बदल होत असतात आणि त्याच्यामुळे ती रिॲक्ट करणं इन अ डिफरंट वे टू सिच्युएशन्स इज नॅचरल, इज लॉजिकल. आणि त्रास जर का खूप जास्त होत असेल तर एक्सपर्टचं सपोर्ट घेणं की थेरपिस्ट समजा की रिलॅक्सेशन टेक्निक्स आपल्याला जे शिकवू शकतील किंवा समटाईम्स आपल्याला फक्त बोलण्याची गरज असते की काही गोष्टींचा त्रास होतोय तर याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे. अनेकदा असं समजलं जातं की नाही बाबा मी काय वेडी नाही आहे, मला गरज नाही आहे काउन्सिलिंगची किंवा असं नसतं ते. पण तुमच्या दैनंदिन जीवनाला तुम्हाला सामोरं जाता येईल चांगल्या पद्धतीने याच्यासाठी तुम्हाला एनेबल करण्यासाठी यू कॅन सीक थेरपी इफ ॲट ऑल तुम्हाला असं वाटत असेल की त्रास होतोय किंवा जास्त हे होतं. आणि घरच्यांनीही हे समजून घेणं की इवन द पार्टनर किंवा मुलं की आई चिडचिड करतीये थोडी पण आपण तिचा भार थोडा हलका करू शकतो ह्याच्यामध्ये की सगळी कामं किंवा सगळ्या जबाबदाऱ्या ह्या तिच्या एकटीच्या नसतात, कुठेतरी आपण तिला मदत करू शकतो. तिला थोडासा वेळ देणं, तिला आवडत्या गोष्टी करण्यासाठी टू गिव्ह हर सम मी टाईम, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. की सगळ्या अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे असं आहे की महिला
या सगळ्यांसाठी असतात जास्त, की आणि स्वतःसाठी नसतात. हा की काही तुम्हाला सापडलं नाही, अगं हे कुठे आहे, तर पण शी नोज दॅट आणि ती प्लस स्वतःचंही सगळं करत असते. तर तिला थोडासा वेळ तिच्यासाठी देणं, ती जे काही करेल त्याच्यामध्ये, ती झोपेल किंवा ती गाणं ऐकेल, ती पिक्चरला जाईल, ती चित्र काढेल, जे काही तिला ज्याच्यामधनं आनंद येईल हे तिने करणं. आणि ॲज अ वुमन हे आपण सुद्धा आपल्या लक्षात घेणं ही गरजेचं आहे की आपल्याला थोडा वेळ स्वतःसाठी देणं गरजेचं आहे. की सगळ्या गोष्टी किंवा आपण दुसऱ्यांसाठी करणं हे गरजेचं नाही आहे. तो काही आपल्याला कोणी असं लेबल किंवा नोबडी इज गोइंग टू गिव्ह युअर ट्रॉफी ॲट द एंड ऑफ द डे की वा बाबा तू खूप छान आई आहेस, खूप छान बायको आहेस. व्हॉट मॅटर्स इज की आपण आपल्याला आपलं मेंटल हेल्थ सुद्धा चांगलं मेंटेन करणं, की ज्याच्यामुळे आपल्याला हे मेनोपॉझल ट्रान्झिशन आहे, फिजिकल त्रास होतोय ठीक आहे बाबा, त्याच्यासाठी आम्ही आहोत मदत करायला, पण जो बाकी तुम्हाला त्या फिजिकल त्रासामुळे इमोशनल त्रास जो होतोय त्याच्यासाठी आपल्याला डील करायला इतर गोष्टी असतात. डाएट वगैरे हे आपण मगाशी बोललोच, त्यांनी मदत होणार आहे, एक्सरसाइजनी मदत होणार आहे, कारण तुमचे हॅपी हॉर्मोन्स रिलीज होणार आहेत त्याच्यामध्ये. पण ऑल्सो टू फाइंड सम लेट आउट हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं ना की आपण बायकांना कुठे चुकतो सगळ्यात आधी, की एक तर आपण माहिती गोळा करत नाही, अखंड ना सगळे असे की नाही हे दुसऱ्या कोणालाच होणार आहे, मला कधी हे होणार नाही, अशा डिनायलमध्येच राहतो. तर पहिली गोष्ट की सगळी माहिती मेनोपॉजबद्दलची, कारण जसं आपण म्हटलं तसं की प्रत्येक बाई ही मेनोपॉजमधनं जाणारच आहे, हे जर गिवन आहे तर आपण त्याच्याबद्दलची माहिती आधी गोळा करूया आणि ते ॲक्सेप्ट करूया. कारण आपण जर ॲक्सेप्ट नाही केलं की हे आपल्याला होणार आहे तर आपण त्याचा मार्ग कसा शोधणार आहे. तर त्यामुळे द स्टेप 1 इज ॲक्सेप्टन्स की हे आपल्याला आणि हे असं होऊ शकतंय, तर त्याचं आपण त्याची तयारी करणं आधीपासूनच, हे ॲक्सेप्ट करून मग त्याचं प्लॅन करा त्याच्यावर. आणि लाईक आय सेड की म्हणजे जसं आपण म्हटलं तसं की तुम्ही स्वतः माहिती गोळा केली, ओके मी वाचलं मेनोपॉजबद्दल सगळं, पण मग ती माहिती सगळी स्वतःकडेच नका ठेवू, तुमच्या फॅमिली, तुमच्या पार्टनर, तुमच्या हजबंड, मुलं मोठी आहे. कारण एनिवे तुमची मुलं टिपिकली टीनेजमध्ये तर आलेलीच असणार आहे, जर म्हणजे लाईक यू हॅड युअर लाईक से प्रेग्नन्सी किंवा एव्हरीथिंग अर्लियर, तर नाही लहान जरी असतील तरी जरा त्यांना सांगू शकता तुम्ही की मला असं जरा थोडा मम्मा नीड्स हर टाईम किंवा मम्मा नीड्स अलोन टाईम असं तरी सांगू शकता. असं तर तशी एक सवय सगळ्यांना घाला. आणि ॲज अ वुमन म्हणजे जसं आपण म्हटलं की बाई ही सगळ्यांसाठी असते, स्वतःसाठी नसते, पण स्वतःसाठी तुम्ही जर स्वतःला इम्पॉर्टन्स एवढं दिलं तर लक्षात ठेवा, कारण की आपण बायकांना आपण अशा त्या चाकाच्या सेंटरसारखे असतो, बाकी सगळे स्पोक आहेत, आपण त्यांना धरून आहोत. आपण जर ते सेंटर हेच जर स्ट्रॉंग नाही ठेवलं, आपल्या तब्येतीची काळजी आपण नाही ठेवली, तर आपल्याबरोबरचं बाकीचं पण जे विश्व आहे ते पण खूप वाईट पद्धतीने इम्पॅक्ट होतं. ह्याच कारणासाठी का होईना आपापल्या तब्येतीची जी आहे ती तुम्ही काळजी घ्या आणि तुम्ही त्या पद्धतीनं तुमचं डाएट, एक्सरसाइज, मेडिकल केअर जी आहे ती पूर्णपणे तशी चेंज करा किंवा त्या दिशेनं आता विचार करायला लागा. हेच आमची एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे. सो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा आवडला, याच्यावर तुमचे काही अजून प्रश्न आहेत का, तर ते सगळे कमेंट्समध्ये जरूर आम्हाला सांगा. लक्षात ठेवा, हा पॉडकास्ट जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोचवायची, प्रत्येक स्त्रीपर्यंत हा एपिसोड पोचला पाहिजे, म्हणजे प्रत्येक स्त्री जी आहे ती ह्याची तयारी करू शकेल आणि त्यांना त्रास होणार नाही किंवा कमीत कमी त्रास होईल ह्याची त्यांना तयारी करता येईल. याची जबाबदारी तुमची आहे. तर असंच हे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सगळ्यांपर्यंत पोचवा आणि लक्षात ठेवा नेहमीच तुमचं आणि आमचं सेम असतं.